शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आजकाल शेतकऱ्याची आणि भाषेची परिस्थिती म्हणजे सारखीच झाली। पहिलं कसं होतं, मामाचं आणि भाषेचं नातं आहे का एकदम मित्रासारखं होतं, म्हणजे असं गोडी गुलाबीनं मजेत राहायचे। पण आता कसं झालंय, आता तुम्ही पाहिलं असेल लगन सराई होऊन गेली। आता या लगन सराईमध्ये शिकल्या सवरलेले बरेच तरुण होते भाषे, पण त्याला नोकरी नाही, काही काम धंदा नाही, आणि मामाकडे पोरगी होती पण मामानं काय पोरगी त्याला दिली नाही। भलते कारण लावले, काही कुठाने इकडे तिकडे सांगितले, शेवटी पोरगी काही दिलीच नाही। लगन सराई होऊन गेली आणि धोंड्याचा महिना चालू झाला। आणि तशीच गोष्ट आता ह्या शेतकऱ्याची झाली। आता ते दोन मामा आणि एक मावशी यानं 2 तारखेला कर्जमाफीचा शासन निर्णय काढला। आता यायच्या समजा लय मनात असतं ही शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची, तर त्या 2 तारखेच्या शासन निर्णयात इतके कारण लावायची गरज होती का? म्हणजे त्या भाषेची आणि शेतकऱ्याची सारखीच परिस्थिती झाली का नाही? आता तुम्हाला खरी वाटती का नाही तेवढं सांगा।